शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले. त्याच्या शुभारंभ प्रसंगी भारतीय स्वातंत्र्य लढा आणि जी.डी. बापू लाड या विषयावर ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन केलं. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील होते, तर आमदार अरुण लाड प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना कांबळे यांनी क्रांती अग्रणी कॉम्रेड जी.डी. बापू लाड हे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याच्या पलीकडे जाऊन मातृभूमीसाठी झगडणारे थोर स्वातंत्र्य सेनानी होते असं सांगितलं. आपला देश, आपली माणसं आणि एक समाजवादी स्वप्न घेऊन ते जगत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत जाणारा एक गट तयार झाला आणि दुसरा गट देशाचं नवनिर्माण कसं करावं, तसेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरी नष्ट कशी करता येईल हे पाहणाऱ्या गटामध्ये कॉम्रेड बापू होते असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर प्रमोद पाटील यांनी क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या कार्याचं क्षितिज खूप विस्तीर्ण आहे, ते समजावून घेण्यासाठी निश्चितपणे संशोधन झालं पाहिजे असं मत व्यक्त केलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, सरोज पाटील, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉक्टर रणधीर शिंदे, डॉक्टर नंदकुमार मोरे, सरपंच किरण लाड, लाड कुटुंबीय, व्यंकप्पा भोसले, डॉक्टर अशोक चौसाळकर, माया पंडित नारकर आदी उपस्थित होते.